जय हिंद मित्रांनो, 2024च्या पोलीस भरतीमध्ये तर या प्रश्नाने खूप धमाल केली होती बघा. पिंपरी चिंचवडमध्ये आला होता, नागपूरमध्ये पण, छत्रपती संभाजीनगर, सातारा जिल्हा, 4 जिल्ह्यामध्ये हा सेम टू सेम डाटासहित, सेम अंकासहित रिपीट झालेला प्रश्न आहे. बघा म्हणते एका पिशवीमध्ये काही गोळ्या आहेत. त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्या तर 8 शिल्लक राहतात. 14 मुलांना वाटल्या तर 10 शिल्लक राहतात. तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील बघा. 12 मुलांना वाटत आहे तर 8 शिल्लक राहत आहे. 14 मुलांना वाटत आहे तर 10 शिल्लक राहत आहे. तर जे काही शिल्लक राहत आहे, जेवढ्या मुलांना वाटत आहे याच्यामध्ये फरक पहा किती आला. 12 मुलांना वाटलं तर 8 शिल्लक राहतात, त्याच्यामध्ये फरक आला 4चा. 14 मुलांना वाटलं तर 10 शिल्लक राहिला, याच्यामध्ये फरक आला 4चा. आता काय करायचं, तर जेवढ्या मुलांना वाटत होते त्या मुलांना वाटणाऱ्या संख्येचा काढायचा लसावी. म्हणजे 12 मुलांना वाटत होते इथं, 12 मुलांना आणि 14 मुलांना. तर मग आपल्याला अशी संख्या शोधायची आहे, ज्या संख्येला 12 आणि 14 ने भाग जातो. म्हणजेच याचा एलसीएम. म्हणजे असा नंबर शोधायचा आहे जो 12च्या पण पाढ्यामध्ये असणार, 14च्या पण पाढ्यामध्ये असणार. 12 आणि 14च्या पाढ्यामध्ये येणारी संख्या कोणती आहे? 84. मग त्याचा लसावी किती आला? 84. ठीक आहे. आता हा जो काही सेम फरक आला होता प्रत्येकामध्ये, हा फरक काय करायचा? या लसावीमधून मायनस करायचा. म्हणजे गोड्यांची संख्या किती येणार आपल्याकडे मिळून जाते. तर गोड्यांची संख्या किती असणार? त्या पिशवीत एकूण कमीत कमी किती गोड्यांची संख्या असणार? 80. 80 या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे, समजलं असेल.